महाराष्ट्र शासन व शिक्षण विभागाच्या आदेशानुसार संविधानाबद्दल जागरूकता, मूल्य संवर्धन व राष्ट्रनिष्ठा दृढ करण्यासाठी प्रथमतः खाडे शैक्षणिक संकुलमध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय संविधानाची घोषणा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली होती। याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचा गौरव, महत्त्व यांची जाणीव करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आपण आपल्या युवांमध्ये जबाबदारीची आणि अभिमानाची भावना जागृत केली तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्यांशी वचनबद्ध राहतील असं मत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी व्यक्त केले। शाळांमध्ये प्रास्ताविकतेचं वाचन, प्रस्तावनेनंतर आधारित चर्चा, मूलभूत अधिकार व कर्तव्यांचं स्पष्टीकरण तसेच समृद्ध लोकशाही व्यवस्थेचा परिचय देणारे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे यांनी केले। यावेळी संचालिका सुमनताई खाडे, लक्षद्वीप अकॅडमीचे संचालक गणेश पवार उपस्थित होते। तसेच यानंतर मिरज मार्केट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो पूजन, माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, खासदार विशाल पाटील, मनपा आयुक्त सत्यम गांधी, मनपा अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मनपा उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आस्था बेगर महिला केंद्र संचालक शाहीन शेख व सुरेखा शेख, संस्थेच्या संचालिका सुमनताई खाडे, कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, सीमा भोसले यांनी केले। संविधान दिन प्रभात फेरीचं नियोजन करण्यात आले होते। संविधान निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या सर्व प्रेरणादायी सदस्यांचं स्मरण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांचं स्मरण करत त्यांनी विलक्षण द्रष्टेपणाने मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते। संविधान सभेतील अनेक प्रतिष्ठित महिला सदस्यांनी त्यांच्या चिंतनशील सूचनांनी आणि दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाने संविधानाला समृद्ध केले। याच्यावर प्रकाश टाकणाऱ्या पथनाट्याचं मुलांनी सादरीकरण केले। वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण झाल्यानं त्याची पार्श्वभूमी व गीत सादरीकरण करण्यात आले। वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सवही साजरा करण्यात आला। या गीताचे शब्द भारतीयांच्या युगानुयुगांच्या सामूहिक संकल्पाशी जुळणारे आहे। प्रबोधनपर फलक घेऊन मानवी साखळीचं आयोजन समाजसेविका सुरेखा शेख व जनसंपर्क अधिकारी योगेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी शाळेच्या 550 मुलांनी व शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला होता। तसेच यासाठी भीमांगन महिला संस्था, आस्था बेगर महिला निवारा केंद्र, माहिती अधिकार अभियान, आरोग्य हक्क समिती, जन आरोग्य अभियान, महिला कर्ज मुक्ती अभियान, रेशनिंग कृती समिती, बाल हक्क अभियान, संविधान जनजागृती अभियान, दलित अधिकार परिषद, महिला बचत गट असोसिएशन, महिला राजसत्ता आंदोलन, महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली आदी सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला। तसेच महानगरपालिका शाळा क्रमांक 7 सेमी इंग्लिश स्कूल या शाळेने उपस्थिती लावली होती। शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात उडवण्यात आले। या सर्व उपक्रमांनी वातावरण भारावून गेले। या कार्यक्रमाची सांगता सामूहिक संविधान वाचन करून करण्यात आली। संविधान दिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गामध्ये लोकशाही मूल्यांविषयी आदर, जबाबदारीची जाणीव आणि राष्ट्रनिष्ठा अधिक बळकट होण्यास मदत झाल्याचं मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने यांनी सांगितले। या कार्यक्रमासाठी खाडे शैक्षणिक संकुलमधील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले होते।